नमस्कार, मी मंदार आणि आपण पाहताय गाव माझं कोकण. तर मित्रांनो, आपण आलो आहोत कोल्हापूरमधील जे कण्हेरी मठ आहे तिथे आलेलो आहोत. आणि आपण हे जे पाहताय जे आपलं ग्रामीण जीवन कशा प्रकारचं होतं हे सगळं या कण्हेरी मठात दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, पाहूया आपण हा कण्हेरी मठ कसा आहे ते. मित्रांनो, आपले जे गाव आहेत, आपलं ग्रामीण जीवन कशा प्रकारचं होतं हे आता हळूहळू लुप्त होत आहे आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न ह्या कण्हेरी मठातून केलेला आहे. आपण इकडे पाहू शकता, खूप छान अशा ह्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. कृषीप्रधान असलेला आपला हा भारत देश तो कशा प्रकारचा होता हे सगळं दाखवण्याचं या कण्हेरी मठातून आपल्याला आल्यावर आपल्या इथं पाहायला मिळतं. आपल्याला ग्रामीण जीवन अनुभवायचं असेल किंवा जगायचं असेल, आपला गाव कसा होता हे जर पाहायचं असेल, आपल्या कुटुंबाबरोबर छान असा वेळ घालवायचा असेल, तर कोल्हापुरातील कण्हेरी मठाला नक्की भेट द्यायला हवी. कोल्हापूर बसस्थानकापासून अवघ्या 13 किलोमीटरवर कण्हेरी मठ आहे. म्हणजेच अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर कण्हेरी मठ आहे. KMT बसेस त्याचबरोबर ज्या खाजगी रिक्षा असतात त्यामधून आपण कण्हेरी मठाकडे येऊ शकतो. येताना आपल्याला वाटेत खडीचा गणपती हे सुंदर असं मंदिर लागतं. तिथे आपण दर्शन घेऊन पुढे येऊ शकतो. इथे आल्यावर आपल्याला प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळतं. येथील म्युझियम हे आपल्याला आपलं ग्रामीण जीवन कसं आहे हे दाखवतं. आपल्याला आपलं ग्रामीण जीवन जवळून पाहता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर एक क्वालिटी टाईम आपण इथे स्पेंड करू शकतो. शहराच्या धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या जीवनात आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि हीच गोष्ट आपल्या मनाला कायम लागून असते. आपल्या गावाकडे आपलं जाणं होत नाही. आपण इथे आलो तर आपलं ग्रामीण जीवन आपल्याला पुन्हा जगता येतं. बालपण गावात गेलं आहे आणि गाव म्हणजे काय हे ज्यांनी जवळून पाहिलं आहे त्यांना इथे आल्यावर एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती होईल, हे मात्र नक्की. त्या सिद्धगिरी म्युझियममध्ये ज्यावेळी आपण येतो, आपण ज्यावेळी प्रवेश इथे करतो तर एका गुहासदृश्य भागातून आपल्याला जावं लागतं. इथे आपण ज्यावेळी प्रवेश करतो आपल्या डोळ्यासमोर, नजरेसमोर अनेक ऋषीमुनींचे पुतळे आपल्या नजरेस येतात. तिथे त्यांची नावे आहेत, त्यांचं काम आहे. हे सगळं आपल्या पाहिल्यावर आपल्याला जाणीव होते आपल्या भारतीय संस्कृतीची. आपली महान संस्कृती कशी होती हे आपल्याला जवळून पाहता येतं, अनुभवता येतं. आपण जगाच्या पाठीवर स्वतःला खरंच भाग्यवान समजायला पाहिजे, कारण आपली संस्कृती इतकी महान आहे. आपण पाश्चात्यांचं अनुकरण करायला जातो. तसं पाहायला गेलं तर खगोलशास्त्र असू दे, वैद्यकशास्त्र, कृषीशास्त्र, कोणतंही शास्त्र असो, पूर्वीपासूनच आपण खूप पुढारलेलो आहोत. आपलं तंत्रज्ञानही तितकंच प्रगत आहे. पाश्चात्यांच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अप्रूप वाटतं. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला हवीशी वाटते. पण खरं तर आपले शास्त्र असतील किंवा आपलं तंत्रज्ञान असेल, त्यांनी प्रत्येक गोष्टीत आपलं अनुकरण केलं आहे आणि आपण त्यांचं अनुकरण करायला जातो. मान्य आहे, त्यांच्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण आपण नक्कीच करायला हवं. पण हेही विसरायला नको की आपले जे प्रगत शास्त्र आहेत त्यांचं अनुकरण मात्र त्यांनी केलं आहे. ऐसे पूरे 13 एकड़ है। ये चीज बहुत कम लोगों को देखने को मिलती है। ये इस तरह का जो निर्माण है कम जगह पे होता है, सो यहाँ दंगा मस्ती शोभा नहीं देती। आपण ज्यावेळी इथे येतो, इथे भेट देतो, त्यावेळी इथे दिलेल्या सूचनांचं आपल्याला पालन करायला हवं. कारण हा अनमोल ठेवा आहे. आपल्या प्राचीन काळापासून तर आज तागायतपर्यंत आपण कसे राहत आलो, जगत आलो, हे सगळं इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा ठेवा आपल्याला नक्कीच जपायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या गुहेबाहेर ज्यावेळी पडतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर हा सगळा हिरवागार परिसर येतो. आपला देश कृषीप्रधान आहे. आपण शेती करताना ज्या टप्प्याटप्प्याने शेती करतो, पेरणी असेल, कापणी असेल, सगळ्याच गोष्टी आपल्याला इथे पुतळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. आणि खरं म्हणायला गेलं तर हे जे पुतळे आहेत हे पुतळे भासत नाहीत, तर आपण असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी समोरून अनुभवतो आहे, हे समोरून जगतो आहे. तर मित्रांनो, आपण इथे नक्की भेट द्या आणि आल्यावर आपल्याला सगळंच इथे पाहायला मिळेल. आपले लहानपणीचे खेळ असतील, विटी दांडू असेल,
किंवा आपले जे गुरं राखायचे, शेती करणारे आपले शेतकरी बांधव, हे सगळं एक आपल्याला गोष्ट इथे पाहायला आवडली ती मिळेल. म्हणजे आपण इथे पाहताय खूप सारे पुतळे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत खूप छान अशा पद्धतीने पाहता येतात. पण मित्रांनो, इथे जे आपल्या कचराकुंड्या असतात त्यांचा एकदम खूप छान पद्धतीने मूर्त्यांच्या रूपात इथे बनवलं आहे. आपण इथे पाहू शकता. कण्हेरी मठ म्हणजेच सिद्धगिरी म्युझियम, इथे येऊन आपण उभं राहिलो की आपल्याला असं वाटतं की आपण कोणत्या तरी एका गावात उभे आहोत. पुतळ्यांच्या स्वरूपात असलेली तर माणसं, मुलं, सगळं पाहिल्यावर असं वाटतं की खरंच आपण आपला गाव पुन्हा एकदा अनुभवतो आहे. मला आठवतं आमच्या गावात मी लहानपणी हे सगळं असंच पाहिलं आहे. तिथे खेळणारी मुलं, ते जुने खेळ, आता ते खेळ पाहायलाही मिळत नाहीत. तिथली माणसं, हे सगळं मी लहानपणी अनुभवलं आहे. खेळ असू द्या किंवा काम करणारी माणसं असू द्या, सगळं जवळून पाहिल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं इथं येणारा प्रत्येक माणूस ह्या गोष्टी नक्की अनुभवत असेल. गावात राहिलेला माणूस ज्यावेळी शहरात जातो आणि तो ज्यावेळी अशा ठिकाणी येतो त्यावेळी त्याला असं वाटतं की आपण आपल्या गावात आहोत. इथं असणारी मंदिरं, त्याचबरोबर गावची चावडी, हे सगळं इथे पाहायला मिळतं. आपण इथे आल्यावर आपल्याला ग्रामीण भागातलं जीवन पाहायला मिळतं, तशा प्रकारचं होतं ते. आणि आपण इथे जी पाहत आहात ही आहे चावडी आणि चावडीवर बसलेले लोक गावातले हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. हळूहळू आपल्या गावांचा विकास होत आहे. गावं आता गावांकडून शहरीकरणाकडे वळत आहेत. दगड मातीची कौलारू घरांची जागा आता सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांनी घेतली आहे. गावात असणारे झाडांचे आता वृक्षतोड होत आहे. शहरात गेलेला माणूस ज्यावेळी आपल्या मुलांना घेऊन गावी येतो तर त्यावेळी त्याला आपलं पूर्वीचं गाव दिसत नाही. आपलं गाव असतं, आपल्या गावचं घर असतं, घरासमोर अंगण, आजूबाजूचा परिसर, सगळं आपण पाहिलेलं असतं. पण हे कुठंतरी लोप पावत चाललं आहे. पूर्वीचे आपले ग्रामजीवन, आपली जगण्याची पद्धत ही 12 बलुतेदार आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीतून सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि हेच या कण्हेरी मठातून आपली ग्रामव्यवस्था कशी होती हे पाहायला मिळतं. आम्ही लहानपणी खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि त्याच गोष्टी इथे कण्हेरी मठात पुन्हा एकदा अनुभवता येतात. इथली घरं, लोकांचे व्यवसाय, सगळ्याच गोष्टी जवळून पाहता येतात आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपलं गाव कसं होतं हे इथे येऊन दाखवता येतं. खूप छान पद्धतीने हा परिसर ठेवला आहे. इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्तिमंत मूर्त्या, असं वाटतं की खरोखर ही माणसं आहेत. अशा प्रकारे इथलं जे वातावरण तयार केलं आहे, भागात काम करणारे जितके पण लोक होते त्या प्रत्येक माणसाचं घर या इथे आपल्याला पाहायला मिळतं. इथे कुंभाराचं आपण घर पाहत आहोत. त्याचबरोबर कोकणातलं घर कसं असतं हेही इथे दाखवलं आहे. इथली जी माणसं आहेत ती ग्रामीण भागातली माणसं जशी असतात त्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्या इथे पाहायला मिळतात. सगळं अगदी उभेऊब आपल्या डोळ्यासमोर आपलं गाव उभं राहतं. प्राणी असोत अगर माणसं असोत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे जे भाव इथे आपण टिपू शकतो.
इथे आलो आणि आठवण झाली माझ्या लहानपणाची. कोल्हापुरातल्या कणेरी मठामध्ये कोकणातलं घरे दाखवण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे. कोकणातलं घर आता आपण पाहणार आहोत. कोकणातलं घर. इथून आतमध्ये गेल्यावर ओटी, ओटीच्या बाजूला असणाऱ्या बसण्याची जागा, ही चूल, प्रत्येक गोष्टी इथे कोकणातल्या घरात असणाऱ्या आहेत. कोंबड्यांचा कुराडा असेल किंवा धान्य साठवण्याची जे कणगी म्हणतात ते असेल, सगळं आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओटीवरून आतमध्ये गेल्यावर स्वयंपाकघर, जातं, ओट्यावर असणाऱ्या जे जुने फोटो, कंदील, सगळं इथे पाहायला मिळतं. हे घर पाहिल्यावर मला माझ्या जुन्या घराची नक्कीच आठवण झाली. पुन्हा एकदा लहानपणाचे ते दिवस आठवले. कोकणातलं घर इथं कोल्हापूरमध्ये येऊन पाहायला मिळालं, खूप आनंदाची गोष्ट. लहानपण अगदी मनापासून आठवलं. पुन्हा एकदा आपण लहान झालो आहोत आणि आपल्या घरात आहोत असंच वाटतंय. घरासमोरचं अंगण असेल किंवा पाठची परसबाग असेल, सगळं अगदी डोळ्यासमोरून गेलं. आपण इथे याल तर आपल्याला आपलं गाव तर नक्कीच आठवेल, पण आपलं बालपण आपण ज्या घरामध्ये घालवलं आहे ते सगळं आपल्याला इथं पाहायला मिळेल. इथे प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने अभ्यास करून हे गाव इथे बनवलं आहे. आपण मागच्या बाजूला पाहाल तर तिथे दगडी बांध आहे. इथल्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर असं वाटतं की हे मी अगोदर सगळं पाहिलं आहे. गावचं कौलारू घर, घरासमोरचं अंगण, घराच्या बाजूला असणाऱ्या आंब्याची झाडं, आजूबाजूला बसलेली माणसं किंवा काम करणारी माणसं, हे सगळंच खूप आपलंसं वाटणारं. आपलं पूर्वीचं गाव कसं होतं, आपलं ग्रामीण जीवन कसं होतं, आपले पूर्वज कसे जगायचे, हे सगळंच आपल्याला एका व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही. आपले सणवार असतील, खेळ असतील, सगळंच ह्या एका व्हिडिओमध्ये दाखवता येणं शक्य नाही. म्हणून आपण आता इथे थांबत आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. ह्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच ह्या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून आभार. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.